नमस्कार मंडळी, मी अनुश्री आणि श्रावीज होम किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर चैत्र महिना चालू झालेला आहे। चैत्राची चाहूल लागते ती म्हणजे कैरीने। आणि आपल्याकडे चैत्र गौरीसाठी स्पेशली कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ केलं जाते। तर आपण आज सोपी साधी कैरीच्या डाळीची रेसिपी पाहणार आहोत। तर मी इथे 2 ते 3 तास हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। लागणारं सर्व साहित्य असं मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत। अद्रकीचे तुकडे सोलून तिला कट करून घेतलेले आहे। कोथिंबीर आहे आणि एक अख्खी कैरी किसून मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेली। तर डाळ अशी छान नरम झाली 3 ते 4 तासात होऊन जाते, किंवा तुम्ही जास्त रात्री भिजत घातली तरी चालू शकते। डाळीमध्ये बिलकुल पाणी न ठेवता एका मिक्सरचं भांडं घेतलेले आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण डाळ टाकून घ्यायची आहे। बदलत्या ऋतुमानानुसार आपल्या सणांसोबत आपल्याला खाण्याच्या पदार्थांची जोड लावून दिलेली, ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास नाही होणार आणि बदलत्या ऋतुमानानुसार आपलं शरीर त्या नवीन येणाऱ्या पदार्थांना ॲडजस्ट करेल। तर मी इथे एक वाटी कोथिंबीर टाकलेली आहे। श्रावीलाही आज मदत करण्याची खूप इच्छा झाली आहे, तीसुद्धा मदत करते। खरं तर ही रेसिपी तिनेच केलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर हे सगळं मिक्स करून आपण मिक्सरमधून जारमधून एकदा फिरून घ्यायचे। जास्त बारीक नाही करायचं, एकदम रवाळ दरदरीतच डाळ वाटून घ्यायची। एका बाउलमध्ये आपण डाळ आता वाटलेली काढून घेऊया। चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला आवर्जून केला जाणारा हा पदार्थ आहे। त्यामध्ये एक वाटी किसलेली कैरी घालून घेऊया। 1 चमचा मीठ टाकायचे आणि 1 चमचा साखर। तर बघू शकता सर्व रेसिपी श्रावीने केलेली आहे। 2 वर्षाची आहे ती फक्त, आणि तिला आत्तापासूनच खूपच आवड आहे। उत्सुकता लागलेली तिला की नेमकं काय करते मम्मा, बघत राहते ती। तर सर्वपैकी छान कैरी आणि डाळ एकत्र मिक्स करून घ्यायची, जेणेकरून मीठ आणि साखर टाकल्यामुळे त्याला छानपैकी पाणी सुटेल आणि ते एकजीव होईल। इथे मी फोडणीसाठी तेल एकदम कडक करून घेतलेलं होतं। त्यामध्ये मोहरी टाकलेली, तडतडलं जिरे आणि आपण कढीपत्ता टाकायचे आणि ही फोडणी आपण या डाळीवर टाकून घेऊया। तर अशी साधी सोपी एकदम छान रेसिपी आहे, नक्की करून पहा आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा, आणि तुमच्याकडे कैरीची डाळ आंबे डाळ कशी केली जाते नक्की सांगा। आणि अशा छान रेसिपीजसाठी श्रावीज चॅनलला सबस्क्राईब करा। उन्हाळ्याची काळजी घ्या। भेटूया पुढच्या रेसिपीपर्यंत, तोपर्यंत धन्यवाद।